चला क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि फलंदाजी पाठवा. पंच मैदानावरती गेलेले आहेत. चला त्या दिवशी दोन्ही संघ बोललेले 9 वाजता मॅच चालू करू. 9 वाजता आम्ही येणार.
आहेत. सामना सुरू होतोय. पहिला सामना आजच्या या दिवसामधील जो क्वालिफाईंग मॅच आहे, पहिल्या दिवसामध्ये जो सामना राहिला होता तो सामना आपण खेळवतोय. पहिला चेंडू आला डॉट बॉल. 5 षटकांचा सामना आहे. हर्ष 11 नांदिवली. यावेळेस फटका चांगला आहे. हुक करतायत सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार येतोय विशालच्या बॅटमधून. चार धावा धावफलकावरती आहेत. ऑन द टॉस खेळण्याचा प्रयत्न मिस्टायमिंग आहे. झेलची शक्यता असेल. झेल पकडू शकले नाहीयेत. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. जीवनदान मिळतंय. मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा धावसंख्या. 2ने पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती आहेत. हर्षद क्या बात है. स्टँड अँड डिलिव्हर. स्टँड अँड डिस्पॅच. लॉंग ऑफ. सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. आपण पाहू शकाल 10 धावा धावफलकावरती आहेत. 5 षटकांचा सामना आहे. यानंतर दोस्ती यारी जागृती स्पोर्ट्स आणि भूमी 11 कुंदे या 2 टीममध्ये सामना असेल. फुलर लेनचा चेंडू आहे. त्याच्यावरती मिळते 1 धाव. धावसंख्या आपण पाहू शकाल 1ने पुढे जाईल. 11 धावा धावफलकावरती आहेत. एक चेंडू शिल्लक या षटकातील. हर्षद ठोंबरे पुन्हा एकदा सज्ज होतो गोलंदाजी मार्कवरती. ऑन साईडला खेळतायत. एक धाव मिळते या चेंडूवरती. चांगली फिल्डिंग संदेश होते आणि धावसंख्या आपण पाहू शकाल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 12. धावसंख्या आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12.
5 षटकांचा सामना आहे. संदेश देवळेकर स्विच हिट करण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू आला डॉट बॉल. पहिला सामना जिंकून दिला होता संदेश देवळेकरने. 2 षटकं हाताळली होती. अवघ्या 11 धावा खर्च केल्या होत्या. तोच येतो गोलंदाजी मार्कवरती या दुसऱ्या षटकामध्ये. फिरकी आक्रमण आहे. भरपूर वर्षांचा अनुभव आहे संदेशकडे. आणि पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न आला. हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करतायत नक्कीच या षटकामध्ये संदेश देवलेकर. डॉट बॉल येतोय. धावसंख्या स्थिर आहे 12 या धावसंख्येवरती. चला रनर थोडंसं बाहेरून धावा. सामना सुरू आहे. प्लीज ग्राउंडच्या बाहेरून. तुम्ही मैदानाच्या आतमध्ये आहात. हुक करण्याचा प्रयत्न. फलंदाज आपण पाहतोय भरपूर शफल झाले होते. त्यानंतर चेंडूला पाठवलाय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. चौकार येतोय. पुढे जाईल 16 धावा धावफलकावरती. सुरुवात खूप चांगली झाली. OV11 पडलेगाव या टीमची. सकाळचं हे सत्र आहे. 5 षटकांचा सामना आपण पाहतोय. OV11 पडलेगाव आणि हर्ष 11 नांदिवली डोंबिवली या 2 टीममध्ये क्वालिफाईंग मॅच आहे. ऑन साईडला पुल करतायत. क्षेत्ररक्षक आहे. डाऊन दी बॉल. अप्रतिम हा झेल पकडलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेलगत. फलंदाज झाल्या बाद विकेटचं पतन लागतोय. हा पहिला धक्का. सरफराज शेख बॅक टू द पवेलियन. चेंडू आहे. फटका चांगला आपण पाहतो. इनफिल्डच्या वरून खेळतात. गॅप मधून चेंडू चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर हा चौकार येतोय कमलेश पाटीलच्या बॅटमधून. चारने पुढे जाईल. 20 धावा धावफलकावरती आहेत. आणि फुलटॉस चेंडू होता. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा आणि फलंदाज झाल्या बाद. चांगला झेल पकडलाय हर्षद ठोंबरेने आणि विकेटचं पतन कमलेश पाटील. बॅक टू द पवेलियन. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे OV11 पडलेगाव या टीमची 20.
सुरेश मडवी येत आहेत गोलंदाजी मार्कवरती या तिसऱ्या षटकामध्ये. स्ट्राईक इनला फलंदाज विशाल भोईर. स्विच हिट करतायत. गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने फार वेगाने. सीमा पार. हा येतोय KTPL चौकार. यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न. मिस्टायमिंग आहे. झेलची शक्यता असेल आणि नितीन म्हात्रेने हा झेल पकडलाय. फलंदाज झाला फेल. विकेटचं पतन. विशाल भोईर बॅक टू द पविलियन. प्रेम भोईर येतोय नवीन फलंदाज. मॅन फ्रॉम उंबारलीचा हा स्टार खेळाडू आपण पाहतोय बॅटिंग करण्यासाठी येतोय. सिक्सर किंग म्हणून त्याची ओळख आहे. बघूया कशी बॅटिंग तो करतो या मॅचमध्ये. OV11 पडलेगाव या टीमकडून ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. चांगला चेंडू आपण पाहिलाय. सुरेख लाईन आहे. लेंथ आहे. दुर्वेश मडवी अष्टपैलू खेळाडू आहे आणि दुर्वेश मडवीने नक्कीच चांगली गोलंदाजी केली आहे आतापर्यंत या मॅचमध्ये. धावसंख्या आहे 24. क्लीन बोल्ड. यष्ट उद्ध्वस्त दांडी गोल यू मिस. आय विल डेफिनेटली इट. फलंदाज झाल्या बाद प्रेम भोईर बॅक टू द पविलियन. अपील करतायत आणि अपील फेटाळली आहे पंचांनी. पंचांचा इशारा लेग बाईचा येतोय. मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा अवांतरच्या स्वरूपात. बॅट्समन नेम प्लीज जो नवीन आलाय बॅटिंग करण्यासाठी.
किरण आहेत नवीन फलंदाज. धावसंख्या 2 पुढे जाईल 26 धावा 26. स्विच हिट करण्याचा प्रयत्न मिस्टर आमिंग. डाऊन दी बॉल फिल्डर हा झेल पकडलाय, फलंदाज झालाय बाद. विकेटचं पतन लागतो. अजून एक धक्का. ओव्ही 11 पडले गाव्या टीमला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 26. गोलंदाजी मार्कवरती सेकंड स्पेलमध्ये येत आहेत संदेश देवलेकर. धावसंख्या आहे 26 धावा पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर. नेक्स्ट मॅच आहे भूमी 11 कुंदे आणि दोस्ती यारी ग्रुप जागृती स्पोर्ट्स या 2 टीममध्ये. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण टॉससाठी या. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. ऑन साईडला क्रॉस बॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल होतो स्क्रीन समोर. नक्कीच फिल्डर येत आहेत. चांगली फिल्डिंग आपण पाहिली. रोशन आले होते. रोशन घोडे. मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2 पुढे जाईल 28 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे 4थं सुरू आहे. हा सामना 5 षटकांचा असेल. क्वालिफाईंग मॅच आहे पहिल्या दिवसामधील. प्रचंड वेग आपण पाहिल्या चेंडूवरती. व्हेरिएशन आहे. मी ज्या गोष्टीचा उल्लेख केला की भरपूर वर्षांचा अनुभव आहे असं म्हटलं तर एक्सपिरियन्स इज गुड टीचर. अनुभव हा सर्वात मोठा गुरु असतो आणि तो अनुभव सिद्ध केला आहे या मॅचमध्ये संदेश देवलेकर यांनी. लेग ब्रेक हा चेंडू आहे. क्या बात आहे. अप्रतिम गोलंदाजी. आउटस्टँडिंग गोलंदाजी करतायत संदेश देवलेकर. या मॅचमध्ये पूर्णपणे शांत ठेवलं जात आहे. ओव्ही 11 पडलेगाव या टीमच्या फलंदाजांना. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे, स्थगित आहे 28 या धावसंख्येवरती. कल्याण तालुका प्रीमियर लीग सीझन 2 आपण पाहतोय. ऑन साइड लॉफ्टेड इट. क्षेत्ररक्षक आहे, जज करतायत. त्यांच्या आवाक्याच्या बाहेर फील्डर के मस्तक पर दस्तक देती हुई 6 रन.
धावसंख्या आहे 34 अराउंड विकेटने. अतिरिक्त वळण घेतलेलं आहे या चेंडूने, तेच पाहिलं पंचांनी आणि वाईट बॉलचा इशारा येतोय. यावेळेस चेंडू पडल्यानंतर आतमध्ये येतोय. बॅट्समन बीट झाले होते, विकेट किपर देखील विशाल पाटील बीट झाले होते. बाईच्या स्वरूपात मिळते एक धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल 36 धावा. चांगली धावसंख्या बनवली OV11 पडलेगाव या टीमने, कारण की चेस करणं कठीण जातं या ग्राउंडवरती. जरी 5 षटकांमध्ये 50 ते 52 धाव बनवल्या तरी देखील एक फायटिंग टोटल नक्कीच बनवू शकेल. काल 40 धावा चेस करून दिल्या नव्हत्या शेवटच्या मॅचमध्ये 5 षटकांमध्ये. फुलटॉस चेंडू आहे, स्वीप करतात, गॅपमधून चेंडू चाललाय, स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार येतोय विकी मडवीच्या बॅटमधून. नवीन गोलंदाज आहेत विशाल पाटील येत आहेत. स्ट्राईक इनला बॅट्समन हेमंत म्हात्रे आहेत. धावसंख्या 40 आहे 4 षटकांच्या समाप्तीनंतर. चला दोन्ही कॅप्टन टॉससाठी या. नेक्स्ट मॅच आहे भूमी 11 कुंदे आणि त्यांना फाईट करेल दोस्ती यारी ग्रुप जागृती स्पोर्ट्स या दोन टीममध्ये सामना असेल. पहिला चेंडू लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा वाईट बॉलचा येतोय. वाईटने सुरुवात केली आहे या षटकाची विशाल पाटीलने. धावसंख्या 41 41 धावा. आणि क्लीन बोल्ड फलंदाज झाल्या बाद विकेटचं पतन. हेमंत म्हात्रे बॅक टू द पविलियन.
सूरज चव्हाण येत आहेत. क्या बात आहे, ऑन साइड लॉफ्टी डीट, एलिव्हेशन नाहीये, डीप मध्ये फिल्डर सुरेख झेल पकडलाय. काऊ कॉर्नर सीमारेषेवरती फलंदाज झाल्या बाद विकेटचं पतन. 160 विकेट टब्बल या स्पर्धेमध्ये आतापर्यंत बाद झालेले आहेत. खूप चांगली माहिती नयन धुमाळ आम्हाला देतात, आमचे ऑफिशियल गुणलेखक आहेत. योगेश थोरात येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे गोलंदाज विशाल पाटील. आतापर्यंत या कल्याण तालुका प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये 4 हॅट्रिक झालेले आहेत. 5वी हॅट्रिक पूर्ण करेल का हा गोलंदाज विशाल पाटील? गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट करतायत, बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर हा चौकार येतोय. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, पुन्हा एकदा स्क्वेअर कट, तोच फटका, तोच रिझल्ट आपण पाहतोय. सलग चालाय हा दुसरा चौकार. $49 धावफलकावरती. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. कल्याण डोंबिवली समालोचक असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि आमचे गुरुवर्य नितीन काळन सरांचे इथे आगमन होते, त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कल्याण तालुका प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये सामना सुरू आहे. पहिला आजच्या या दिवसामधील जो पहिल्या दिवशी राहिला होता सामना, क्वालिफाईंग मॅच, ओवी 11 पडलेगाव आणि हर्ष 11 आई गावदेवी नांदिवली. सॉफ्टने खेळतात, परफेक्ट यॉर्कर चेंडू होता, ऑन साईडला फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक आहेत दुर्वेश मडवी, फार वेगाने येत आहेत, उचलतील फेकतील तोपर्यंत या 2 धावा पूर्ण होत आहेत. 50 कंप्लीट. 51 धावा धावफलकावरती. धावसंख्या आहे 51, एक चेंडू शिल्लक. चला भूमी 11 कुंदे टीमचे कॅप्टन टॉससाठी या, आणि दोस्ती यारी जागृती स्पोर्ट्स कॅप्टन आपण टॉससाठी या. नेक्स्ट मॅच या 2 टीममध्ये असेल. डान्सिंग डाऊन द विकेट, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड हा फटका. क्रिकेटमधला सेफ फटका, क्रिकेटमधला देखना फटका. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून चौकार. शेवट गोड केलाय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 55 धावा आणि 56 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे या मॅचमध्ये. ओवी 11 पडलेगाव या संघाने आई गावदेवी नांदिवली या टीम समोर.
आणि दोस्ती यारी ग्रुप जागृती स्पोर्ट्स विशाल म्हात्रे आणि विनंती असेल अप्पू कुंगले किंवा हरेश आपण या टॉससाठी. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज कमलेश पाटील. वडवली एक्सप्रेस हा गोलंदाज. 57 धाव बनवायचे आहेत. पहिला चेंडू ओढवलाय सीमारेषेच्या बाहेर. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड हा फटका. लॉंग ऑन सीमा पार. पहिल्या चेंडूवरती दमदार सुरुवात. चौकार येतोय. आज आमच्या समवेत आमचे गुरुवर्य व्हॉइस ऑफ डोंबिवली आणि कल्याण डोंबिवली समालोचक समितीचे उपाध्यक्ष आदरणीय नितीन काळन सर आहेत. नितीन म्हात्रे नक्कीच बॅटिंग करतोय आणि महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटच्या इतिहासामधील पहिला असा खेळाडू ज्याला मॅन ऑफ द सिरीजच्या स्वरूपात एक वासरू एक बैल दिला होता आंबेशिवच्या स्पर्धेमध्ये. छप्पन्न धाव बनवायचे आहेत या मॅचमध्ये. आणि यस विकेटचं पतन. फलंदाज झाले बाद. नितीन म्हात्रे बॅक टू द पविलियन. टॉससाठी आणि दोस्ती यारी ग्रुप बघा आयोजक आम्हाला वारंवार सूचना करतायत दोन्ही संघनायक टॉससाठी या लगेचच टॉस केला जाईल. चला हरेश या आपण लवकरात लवकर टॉससाठी. बघा जर पहिल्या षटकाच्या आतमध्ये दोन्ही कॅप्टन आले नाही तर चेंडूंची पेनल्टी दिली जाईल. त्यामुळे विनंती असेल भूमी इलेव्हन कुंदे टीम कॅप्टन आणि दोस्ती यारी ग्रुप जागृती स्पोर्ट्स टीम कॅप्टन टॉससाठी या. चला हरेश सुरोशी या आपण. हरेश सुरोशी टीम कॅप्टन या आपण. आणि हर्ष इलेव्हन आई गावदेव नांदिवली टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपला एक्स्ट्रा प्लेअर पाठवा आपण. ऑन साईडला लॉफ केला डीपमध्ये मिडविकेटला फिल्डर आहेत उपस्थित. चांगली फिल्डिंग आणि मिळते फक्त आणि फक्त एकच धाव आहे चेंडूवरती. धावसंख्या एकने पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती आहेत. चला बॅट्समनची नावं माहिती नाही आहेत त्यामुळे विशालदादा नितीन बाद झाले त्यांना देखील पाठवा. रोशन घोडे स्ट्राईक इनला आहेत. क्या बात आहे अप्रतिम आउटस्टँडिंग हा चेंडू आपण पाहिलाय. टप्पा पडल्याने चेंडू बाहेरच्या बाजूने नक्कीच आउटस्विंगच्या माध्यमातून निघतोय आणि सरळ जाऊन प्रेम भोईरच्या हातामध्ये विसावलाय. लेफ्ट ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतायत. उजव्या हाताचा फलंदाज रोशन घोडे स्ट्राईक इनला आहेत. स्कूप करतायत. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर हा चौकार येतोय रोशन घोडेच्या बॅटमधून. ते असेल दोस्ती यारी ग्रुप कारण की भूमी इलेव्हन कुंदे या टीमचे कॅप्टन ते उपस्थित आहेत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. बॅटच्या टो एंडला हा चेंडू लागतोय
आणि त्याच्यावरती एकच धाव मिळते. धावसंख्या आपण पाहू शकाल एकने पुढे जाईल. 11 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 56 धावा बनवायच्या आहेत या मॅचमध्ये. 5 षटकांमध्ये 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी अजूनही 45 धावांची गरज आहे. चला दोस्ती यारी ग्रुप जागृती स्पोर्ट्स टीम कॅप्टन टॉससाठी या, कारण की ते भूमी 11 कुंदिया संघाचे संगणक उपस्थित आहेत. विनंती असेल टॉससाठी या लगेचच आपण. दोस्ती यारी ग्रुप जागृती स्पोर्ट्स. धावसंख्या आहे 11. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर नवीन गोलंदाज योगेश थोरात जॉफरा येतोय गोलंदाजी करण्यासाठी. चला दोस्ती यारी ग्रुप टीम कॅप्टन टॉससाठी या. भूमी 11 कुंदिया टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. बघा आयोजक आम्हाला वारंवार सूचना करतायत, इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं गरजेचं आहे. या विशाल दादा. डान्सिंग डाऊन द विकेट ड्राईव्ह केलंय. कव्हर ड्राईव्हचा फटका आहे. अंट्रम स्टाईलने ही फेकी डायरेक्ट हिट झालेला आहे आणि तिसऱ्या पंचांना रेफर केलेला आहे. तिसऱ्या पंचांना रेफर केलेला आहे. आपण चेक करूया. नॉट आउट आहेत. धावसंख्या आपण पाहू शकाल एकने पुढे जाईल. 12 धावा धावफलकावरती आहेत. चला विशाल म्हात्रे देखील येत आहेत. नक्कीच बाबूशा यांनी त्यांना गॉगल गिफ्ट केलेला आहे. दोस्ती यारी ग्रुप जागृती स्पोर्ट्स या टीमचे कॅप्टन विशाल म्हात्रे येत आहेत. भूमी 11 कुंदे या टीमचे कॅप्टन देखील इथे उपस्थित आहेत. टॉस आपण करणार आहोत या षटकानंतर. साहिल आहेत नवीन फलंदाज. साहिल खेळतोय 1 या धावसंख्येवरती. 56 धावांचा पाठलाग करायचा आहे या मॅचमध्ये. सकाळचे 17 आपण पाहतोय. डान्सिंग डाऊन द विकेट परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. डॉट बॉलची समाप्ती. पुन्हा एकदा क्रॉस बॅटे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेट स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. योगेश थोरात चांगली गोलंदाजी करतायत. नक्कीच पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग देखील खूप चांगली केली आहे. 3 चौकार लगावले होते पहिल्या इनिंगमध्ये. योगेशने 14 धावा बनवल्या होत्या. उपयुक्त 3 चौकार लगावले होते. बॅक टू बॅक 2 षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. नितीन म्हात्रे यांच्याकडून ही सुवर्ण संधी आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. कीपर पुन्हा एकदा बीट झालेले आहेत. प्रेम भोईर होते या स्टँडच्या पाठीमागे आणि बाईकच्या स्वरूपात
नाही बॅटकडे आहे. एकदम मिळत्या चेंडूवरती धावसंख्या एकने पुढे जाईल. 13 धावा धावफलकावरती. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. धावसंख्या आहे 13. अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. पुन्हा एकदा ड्राईव्ह करतायत. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे 30 या सर्कलमध्ये. 5 चेंडू फेकलेत आतापर्यंत या षटकामध्ये योगेश थोरातने आणि अवघ्या 2च धावा खर्च केल्यात. इकॉनॉमिकल गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी या षटकामध्ये योगेश थोरात करतायत. जोफ्रा या नावाने सुपरिचित आहेत. स्ट्राईक इनला बॅट्समन रोशन घोडे. पुन्हा एकदा स्वीप करतायत. गॅप भरपूर मोठी आहे. आउटफील्ड देखील फास्ट आपण पाहतोय आणि सीमा रेषेच्या बाहेर हा चौकार येतोय रोशन घोडेच्या बॅटमधून. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 17. टॉस आपण करूया. नितीनदादा काळन, राजेश राऊत साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. सामना असेल नक्कीच दोस्ती यारी ग्रुप, जागृती स्पोर्ट्स आणि भूमी 11 कुंदे या 2 टीममध्ये. ओवी 11चे पुरस्कर्ते राजेश राऊत यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. विशाल मात्रे यांच्या अपोजिट बघा रोशन संतेत पुढच्या मॅचमध्ये. छापाने आपण पाहतोय टॉस जिंकलेले 2 भूमी 11 कुंदे या टीमने टॉस जिंकले. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. 6 ओव्हरची मॅच आहे. फॉर्मॅट कसा वाटला तुम्हाला? कल्याण तालुका प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण पाहतोय 2025. नक्कीच चांगला आहे. शुभेच्छा असतील तुम्हाला. विशाल मात्रे आमच्यासोबत आहे. विशाल, टॉस महत्त्वाचा होता. टॉस तुम्ही गमावलाय. टॉस जर तुम्ही जिंकला असता तुमचा निर्णय काय असला असता? आम्ही बॅटिंग केली असती. म्हणजे तुमच्या मनासारखं झालेलं आहे. आता 6 ओव्हरची मॅच आहे. 6 ओव्हरमध्ये काय टार्गेट सेट केलं आहे का मनामध्ये? काय नाही, ग्राउंड मोठा असल्यामुळे इथे 60-65 धावा काढण्याचा प्रयत्न असेल आमचा. विशाल, स्वतः तुम्ही एक चांगले आयोजक आहेत. किंग ट्रॉफी कित्येक वर्ष आम्ही तुमच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. कालही तुमची मेहनत आम्ही प्रचंड पाहिली. संदपच्या मैदानामध्ये जे ग्राउंड तुम्ही आता सध्या तुमच्या ताब्यामध्ये चालवण्यासाठी घेतलेलं आहे. एकंदरीत सुभाष मैदानामध्ये आल्यानंतर काय फील करता तुम्ही? नाही, जेव्हा गेल्या वर्षीचं सुभाष मैदान आणि या वर्षीचं सुभाष मैदान काहीतरी वेगळंच वाटतंय. आणि खास करून 20,000 रुपये एंट्री आणि ती पण म्हणजे लिंक मॅचेस आहेत. तर त्याच्यामुळे 20,000 रुपये एंट्री आणि प्रवेश फीर त्या मानाने भरपूर कमी आहे. तर खेळायला पण चांगली मजा येईल मैदानामध्ये. आणि आयोजकांचे धन्यवाद करतो की आम्हाला या ठिकाणी आम्हाला त्यांनी एंट्री दिली. शुभेच्छा श्री विशाल. कधी मॅच सुद्धा सुरू आहे. जाऊया आपण लगेच कॉमेंट्री बॉक्समध्ये. तिथे सज्ज आहेत रोशनजी संते. यस, तिसऱ्या पंचांना रेफर केलेला आहे.
नॉट आउट आहेत पंच. 22च्या स्वरूपात एक धाव असेल. धावसंख्या आपण पाहू शकाल 18 धावा धावफलकावरती आहेत. क्या बात आहे, फटका चांगला आहे सीमारेषेच्या बाहेर. हा षटकार येतोय फलंदाज रोशन घोडेच्या बॅटमधून. शकाल 24 धावा धावफलकावरती आहेत. 56 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी. फुल टॉस चेंडू आहे. ऑन साइडला फ्लिक केलं. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. मिड विकेटला सरफराज शेख फार वेगाने येत आहे. चेंडूवरती उचलतील, फेकतील, तोपर्यंत विकेट. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज झाल्या बाद. लागतोय अजून एक धक्का. हर्ष 11 आई गावदेवी नांदिवली या टीमला. धावफलकावरती आहेत. स्वीप लगावण्याचा प्रयत्न होता आणि चांगला चेंडू आपण पाहिला. कमलेश पाटील आयकॉन आहेत, टीमचे कॅप्टन देखील आहेत. फार मोठा विश्वास दाखवलेला आहे राजेश दादा राऊत यांनी कमलेश पाटीलवरती. OV11 पडलेगाव या टीमचे नक्कीच आयकॉन आहेत. डॉट बॉलची समाप्ती. 14 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 31 धावांची अजूनही गरज या मॅच मध्ये आहे. चेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवावे लागतील. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न LBW च्या स्वरूपात. फलंदाज झाल्या बाद रोशन घोडे. बॅक टू द पविलियन. स्कोप झालाय. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. डॉट बॉलची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 25. 12 चेंडू शिल्लक आणि
31 धावांची गरज आहे या मॅचमध्ये हा सामना जिंकण्यासाठी. 12 चेंडू बनवायच्या धावा 31 हा सामना जिंकण्यासाठी. बारा चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 31 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती येतोय निखिल. ज्या निखिलने या स्पर्धेमधील पहिली हॅट्रिक नोंदवली आहे. 5 विकेट हॉल देखील पूर्ण केले होते. एका षटकामध्ये नक्कीच 5 विकेट घेतले होते. तोच येतोय निखिल गोलंदाजी मार्कवरती. भूमी 11 कुंदे टीमच्या खेळाडूंना विनंती असेल व्यासपीठाच्या समोर या आपण सर्वांनी. 12 चेंडू 31 धाव बनवायचे आहेत. सुपर 8 साठी हा अतिशय महत्त्वाचा सामना सुरू आहे. ओवी 11 पडलेगाव आणि त्यांना फाईट करतोय तो म्हणजेच हर्ष 11 आई गावदेवी नांदिवली. ऑन साईडला खेळते आहे. चेंडू व्यवस्थित बॅटवरती येत नाही. मिस्टर आमिंग स्ट्रोक आहे डीपमध्ये. कमलेश पाटील फार वेगाने येत आहेत. फंबल झाले. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलेला आहे. मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2 पुढे जाईल. 27 27 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 29 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक 11 बनवायच्या धावा 29 या मॅचमध्ये. एका बाजूला अरविंद बत्रे काका यांचा संघ, दुसऱ्या बाजूला राजेश दादा राऊत यांचा संघ. पुन्हा एकदा क्रॉस बॅटे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. शॉट मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहेत. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1 पुढे जाईल. 28 धावा धावफलकावरती आहेत. अर्धा पल्ला पूर्ण केलाय. अजूनही 28 धावा बनवायच्या आहेत. 10 चेंडू शिल्लक. निखिल, ज्या निखिलने 5 विकेट एका षटकामध्ये घेतले होते, हॅट्रिक पूर्ण केली होती या स्पर्धेमधील पहिली, तोच निखिल आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आहे. झहीर खान गुड मॉर्निंग. निरंजन सावंत यांच्या चेहऱ्यावरती स्मितहास्य आहे.
लॉफ्टेड हिट, एलिव्हेशन नाहीये परंतु झाडाला लागलेला आहे, त्यामुळे हा षटकार असेल. सर्वांना विनंती आहे, भूमी 11 कुंदे धावसंख्या आहे 34. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, अपील करतायत आणि अपीलला फेटाळली आहे पंचांनी. लेग बायच्या स्वरूपात मिळते एक धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल 35. 35 धावा, 21 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 8, बनवायच्या धावा 21 या मॅच मध्ये. आठ चेंडू 21. स्विच हिट, सीमारेषेच्या बाहेर पंचांचा इशारा येतोय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार येतोय दुर्वेश मडवीच्या बॅटमधून. जोपर्यंत दुर्वेश मडवी आणि विशाल पाटील खेळपट्टीवरती आहेत तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवीत आहेत हर्ष 11 आई गावदेवी नांदिवली या टीमच्या. कारण की दोघांमध्ये ती क्षमता आहे, गुणवत्ता ठासून ठासून भरली आहे, ती गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. चेंडू शिल्लक 7, बनवायच्या धावा 17 या मॅच मध्ये. सामना जिंकण्यासाठी हर्ष 11 आई गावदेवी नांदिवली या टीमला. एका बाजूला अरविंद वत्रे काका यांचा संघ, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय राजेश दादा राऊत यांचा संघ. सात चेंडू आणि 17 बनवायचे आहेत. दुर्वेश मडवी ऑन स्ट्राइक. आणि यस फलंदाज झाल्या बाद विकेटचं बटन लागतोय. अजून एक धक्का, शेवटच्या बॉलवरती विकेट मिळवली आहे निखिलने आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 39. 39 धावा, 6 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 17. आणि ऐकूया आपण नितीन दादा काळन यांचा आवाज या पुढीलच्या मॅचमध्ये. कल्याण तालुका प्रीमियर लीग 2025. आयोजक अहमद गुलजार कमले, प्रेसिडेंट ऑफ प्रेस ग्रुप आपण पाहतोय फिरोज खान यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन तुम्हाला पाहायला मिळतोय. पहिल्या दिवसातील हा राहिलेला सामना आपण कव्हर करतोय. 6 चेंडूमध्ये 17 आता करायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग आहे. पुढच्या मॅचमध्ये भूमी 11 कुंदेने टॉस जिंकलाय, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे बॅटिंग करावी लागेल. दोस्ती यारी ग्रुप, जागृती स्पोर्ट, संदीप फुटाणे सुद्धा इन ॲक्शनमध्ये. काल त्यांच्या संघाने आपण पाहिलं होतं. पियुष मित 11 काटई संघ रनरअप ठरला GPL मध्ये.
आणि मालिकावीरची बाईक जीत भोईरला मिळाली, बाईक क्रमांक 23. 39 बाईक केतन म्हात्रेने जिंकल्यात आतापर्यंत आणि त्याच्याच मागोमाग जीत भोईरला आपण पाहतोय 23 आणि त्याच्याच मागोमाग ऋतिक पाटील. विवेक आलेत गोलंदाजी करण्यासाठी. नोन सेकंडला हर्षद ठोंबरे मॅन फ्रॉम खोनी, सेकंडला विशाल पाटील आहेत मॅन फ्रॉम वडवली. जागृती स्पोर्ट या शॉपचे ओनर सुद्धा आहेत आणि चांगले क्रिकेटर. त्यांच्याही नावावरती 17 बाईक आहेत. पहिला बॉल सोडून दिलाय, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 16 धावा करायचे आहेत. विशाल पाटील, कमलेश पाटील, ऋतिक पाटील, शुभम पाटील, विकास पाटील चर्चेत असतात नेहमी. प्लेड ऑन, फलंदाज बाद होईल. विशालची खेळी समाप्त होईल. चेंडू शिल्लक आहेत 5, धावा करायचे आता 16 कंपल्सरी. कल्याण तालुका प्रीमियर लीग 2025. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालेले आहेत. 5 बॉलमध्ये 16 करायचे आहेत. विशाल बाद झाले. हर्षद ठोंबरे नोन सेकंडला आहेत. तर नवीन बॅटर सागर दीपेश कारभारी. दीपेश ओके. 5 बॉल 16. अकुटप्प्याचा बॉल, खराब चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेरच जाईल. 4 धावांसाठी चौकार. तणाव पाहायला मिळतो टीममध्ये, नाराजगी पाहायला मिळते. मात्र 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 12 धावा जुनी करायचे आहेत. आणि जर तुम्ही सुभाष मैदान कल्याणमध्ये खेळता तर इतकं सोपं नाही आहे. 4 बॉल 12. आता बघायचं आहे. दीपेशने चौकाराने खातं उघडलेलं आहे. चांगलं क्रीडा नेहमीच सुभाष क्रीडांगण, सुभाष मैदान हे कल्याणचं नेहमीच क्रीडांगण चर्चेत असतं. इथे ही स्पर्धा होत असतात. विक्की जोशी बघा पुढच्या मॅचमध्ये इन ॲक्शनमध्ये आहेत. मात्र त्यांच्याच गावातील खेळाडू आहे विवेक. हा चेंडू उंच गेलाय. कमलेश कावाने काय झेल टिपलाय. कार्बन कमाल कॅच. फलंदाज बाद. हर्षद मात्र नॉन सेकंडलाच राहतील, कारण नवीन येणारा फलंदाज स्ट्राईक एंडला येईल. 3 चेंडू शिल्लक आहेत. धावा करायच्यात 12. तीन धावा करायच्या आहेत. 12. 3 चौकार आता मारावे लागतील. पुढच्या मॅचमध्ये टॉस जिंकलाय भूमी 11 कुंदे या टीमने आणि दोस्ती यारी ग्रुप जागृती स्पोर्टला बॅटिंग करायचे पुढच्या मॅचमध्ये. 3 चेंडू 12. हर्षलला किती बॉल मिळतील? 2 मिळाले तरी हर्षलकडे संधी असेल. हर्षल चौकार षटकार मारू शकतात. आता चेसिंग कंपल्सरी. इथून सिंगल आली तर 2 षटकार हर्षलला मारावे लागतील. विवेकचा पुढचा बॉल बॅकफुटला गेले, जागा बनवली, बॉलला पाठवलाय.
कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून सीमा पार. मॅच खुली करणारा येतोय चौकार. चेंडू शिल्लक आहे 2, धावा करायच्यात 8. चौकारांचा मी उल्लेख केला. पहिला चौकार आलेला आहे. 2 बॉलमध्ये 8 करायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे, लक्षात घ्या. त्यामुळे धावा तुम्हाला कंपल्सरी चेस करायचे आहेत. आता थोडासा दबाव असेल विवेकवरती. मॅन फ्रॉम मानेरे, जय मसोबा मानेरे या संघाने सातत्याने चांगली गोलंदाजी बऱ्याच वेळा केलेली आहे आणि आता इथे 2 बॉलमध्ये 8चं संरक्षण करायचं आहे. कमलेश फिल्डिंगमध्ये थोडंसं चेंजेस करतायत. OB11 पडले या टीमचे कॅप्टन. दोन चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 8 धावा करायचे आहेत. लॉंगॉन आहे, मिड विकेट आहे. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग. गलीमध्ये एक फिल्डर ठेवण्यात आलेला आहे. क्लीन बोल्ड. सरळ बॅटने चौकार आला होता, मात्र रिव्हर्स खेळायचा प्रयत्न आणि आता फलंदाज होईल त्रिफळाची. त्यामुळे आता 1 बॉल आणि 8ची गरज. नांदिवली संघाचा प्रवास थांबू शकतो जर एक लिगल डिलिव्हरी इकडे. एका बॉलमध्ये 8 होताना पाहिलेले आहेत. मात्र विवेक ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय, आतापर्यंत या मॅचमध्ये त्यांनी चांगली गोलंदाजी केली आहे. हा चेंडू उंच गेलाय. सरफराज तिथे चूक होणार नाही. या बरोबरच हा सामना जिंकत असताना OB11 पडले संघ पोहोचलाय सुपर 8 मध्ये आणि हर्ष 11 गावदेवी नांदिवली संघ या स्पर्धेतनं बाहेर. मॅन ऑफ द मॅच आम्ही लगेच घोषित करणार आहोत. सुपर 8 मध्ये क्वालिफाय झालाय. कमलेश पाटील याच्या कॅप्टनशिप मध्ये आपण पाहतोय. संघ OB11 पडले संघ या स्पर्धेच्या सुपर 8 मध्ये दाखल झाल्याने आता आजच्या दिवसातील जी पहिली मॅच आहे ती 6 ओव्हरची मॅच आहे. त्यामुळे फिल्डिंग लावून घ्या. भूमी 11 कुंदे.